@स्टोइनम या चॅनलवरती परत एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण टॉपिक घेऊन आलोय की फायनान्शियल अँड कमोडिटी डेरिव्हेटिव्ह याचे जे इम्पोर्टंट क्वेश्चन आहे, तर ते आपण वन बाय वन डिस्कस करणार आहे. त्याच्यामधले तुम्हाला क्वेश्चन आहे, तर त्यासाठी आपले व्हिडिओ फुल वॉच करा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करून टाका. तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला चालू करूया. जे इम्पोर्टंट क्वेश्चन आहे मी ते तुम्हाला सांगितले युनिव्हर्सिटीच्या नियमानुसार आणि युनिव्हर्सिटीच्या याच्यानुसार. तर बघू शकता. आता तुम्हाला पहिलं म्हणजे काय टॉपिकचं नाव आहे की फायनान्शियल अँड कमोडिटी डेरिव्हेटिव्ह. आता डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय हे तुम्हाला ही कन्सेप्ट माहित असली आणि तुम्हाला फायनान्शियल कमोडिटी म्हणजे काय ह्या दोन कन्सेप्ट तुम्हाला माहित असल्या ना, तुम्हाला हा जे क्वेश्चन आहे किंवा हा जे सॉरी हे जे क्वेश्चन आणि हा जो सब्जेक्ट आहे तो तुमचा 90% अभ्यास आधीच झालेला असणार. तुम्हाला ह्या दोन ज्या कन्सेप्ट असतील त्या माहीत असतील तर. तर बघू शकता. आता पहिलं काय दिलंय डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय तुम्हाला माहीत पाहिजे. फीचर अँड टाइप ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? पार्टिसिपंट कोणकोणते होतात डेरिव्हेटिव्हमध्ये ते तुम्हाला माहिती पाहिजे. डिफरन्स बिटवीन फ्युचर, फॉरवर्ड, स्वॅप आणि ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय तुम्हाला हे माहीत. नंतर डिफरन्स बिटवीन हेजिंग, स्पेक्युलेशन अँड ॲट्रिब्यूट म्हणजे काय हे तुम्हाला माहीत पाहिजे. नंतर रिस्क मॅनेजमेंट युजिंग डेरिव्हेटिव्ह काय हे तुम्हाला माहीत पाहिजे. आता तुम्ही मला सांगा, की तुमचे पार्टिसिपंट डेरिव्हेटिव्हमध्ये कोण-कोण येतात हे तुम्हाला माहिती आहे फ्युचर, कॉन्ट्रॅक्ट, स्वॅप हे तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला पाठ करायची काय गरज आहे का? नाही. टाइप ऑफ डेरिव्हेटिव्ह कोणकोणते हे तुम्हाला माहिती असतातच. म्हणजे तुम्हाला सांगतो, की डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय हे तुम्हाला कन्सेप्ट माहीत असेल, तर तुम्हाला ओव्हरऑल क्वेश्चन आणि ओव्हरऑल सब्जेक्ट हा खूप सोपा जाणार आहे. ज्याला नसेल माहिती ते खूप अवघड जाणार आहे आणि पेपरला काही कळत नाही. नंतर ॲट्रिब्यूट म्हणजे काय हे तुम्हाला माहीत पाहिजे. सॉरी आर्बी आर्बिट्रेजर म्हणजे काय? आर्बिट्रेजर आहे सॉरी ते. आर्बिट्रेजर म्हणजे काय हे तुम्हाला माहीत पाहिजे. नंतर काय आहे की एक्सप्लेन द फ्युचर फ्युचर कॉन्ट्रॅक्ट सॉरी घसा बसला सॉरी ते उच्चार नीट नाही आला. एक्सप्लेन एक्सप्लेन फ्युचर कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिकेशन काय आहे? एक्सप्लेन ऑप्शन कॉन्ट्रॅक्टचे स्पेसिफिकेशन काय आहे? डिफरन्स बिटवीन आय-टी-एम, ए-टी-एम, ओ-टी-एम, एम-टी-एम म्हणजे काय? याचे मॉडेल काय? याचे डिफरंट काय हे तुम्हाला माहीत पाहिजे. नंतर डिफरन्स बिटवीन फ्लोटिंग रेट आणि फिक्स्ड रेट म्हणजे काय? तुम्हाला हे माहिती पाहिजे. नंतर एक्सप्लेन व्हॅल्युएशन ऑफ इंटरेस्ट रेट डेरिव्हेटिव्ह कसं कॅल्क्युलेशन करायचं? ते काय कन्सेप्ट तुम्हाला ही माहिती पाहिजे. नंतर फॅक्टर अफेक्टिंग व्हॅल्युएशन म्हणजे काय हे तुम्हाला माहीत पाहिजे. कोणती कन्सेप्टनी व्हॅल्युएशनला अफेक्ट होतं फॅक्टर, हे त्याचे फॅक्टर माहिती पाहिजे. नंतर तुम्हाला अजून काय कन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल साउंड मॉडेल हे काय कसलं मॉडेल हे तुम्हाला माहीत पाहिजे. या सब्जेक्टमध्ये 3 ते 4 मॉडेल त्याच्यामध्ये 2 मॉडेल तर तुम्हाला 100% ते विचारणार म्हणजे विचारणारच. ओके. तर त्यानंतर बघू शकता की फॅक्टर अफेक्टिंग ऑप्शन प्राइस म्हणजे काय तुम्हाला ते माहिती पाहिजे. एक्सप्लेन द कॉस्ट ऑफ कॅरी मॉडेल काय हे तुम्हाला मॉडेल माहिती पाहिजे. नंतर डिफरन्स बिटवीन फ्युचर प्राइस व्हर्सेस फॉरवर्ड प्राइस म्हणजे काय तुम्हाला हे माहिती पाहिजे. त्यानंतर टाइप्स ऑफ हेजिंग काय ते तुम्हाला माहीत पाहिजे. नंतर एक्सप्लेन युजिंग फीचर काय तुम्हाला ते माहिती पाहिजे. नंतर ऑप्शन रिस्क मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी अँड टाइप कोणकोणते ते तुम्हाला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर अजून स्ट्रक्चर ऑफ इंडियन स्टॉक मार्केट. आता इंडियन स्टॉक मार्केटचं स्ट्रक्चर कसं आहे ते माहीत पाहिजे. त्याच्यानंतर कोणकोणते कंपोनंट त्याच्यामध्ये येतात हे तुम्हाला माहीत पाहिजे. नंतर एक्सप्लेन द स्टॉक फ्युचर काय आहे? इंडेक्स ऑप्शन काय आहे? हे तुम्हाला माहीत पाहिजे. नंतर एक्सप्लेनिंग फेअर व्हॅल्यू ऑफ स्टॉक इंडेक्स फ्युचर त्याचे तुम्हाला कन्सेप्ट माहिती पाहिजे. तुम्हाला त्याचे मीनिंग माहिती पाहिजे काय ते. जे स्टॉक मार्केटमध्ये मनी इन्व्हेस्ट करतात त्यांना तर बेसिक कन्सेप्ट माहितीच असणार आहे काय. तेवढंच आहे. या दुसऱ्या सब्जेक्टमध्ये काही नाहीये. आणि लास्टला मी हे जे क्वेश्चन दिले ते तुम्ही बघू शकता. नंतर लास्टला आहे बघा, एक्सप्लेन द कमोडिटी ट्रेडिंग स्ट्रॅटेजी म्हणजे काय? डिफरन्स बिटवीन स्पॉट मार्केट आणि फ्युचर मार्केट म्हणजे काय? तुम्हाला हे माहिती पाहिजे. नंतर एक्सप्लेन एक्सप्लेन ऑपरेशनल एफिशियन्सी ऑफ फ्युचर अँड ऑप्शन मार्केटमध्ये काय-काय असते एफिशियन्सी ऑपरेशनल ते तुम्हाला माहीत पाहिजे. तर तुम्ही बघू शकता. एवढ्या ईझी वेमध्ये मी तुम्हाला ओव्हरऑल अख्ख्या पुस्तकाचे जवळ-जवळ मिनिमम 100-120 पानांचं पुस्तक आहे. त्याच्यामधले मिनिमम तुम्हाला 15 ते 20 क्वेश्चन सांगितलेले.
थोड्या व्हिडिओमध्ये स्टॉप झालेलं आहे कारण मागासा बसलेला आहे म्हणून. उच्चार नीट येत नसतील किंवा साउंड वेगळा येत असेल तर त्यासाठी सॉरी. ॲडजस्ट करून घ्या. पुढच्या नेक्स्ट व्हिडिओपासून होणार नाहीये. ओके. तर बघूया आता एवढ्या इझी वेमध्ये मी ओव्हरऑल टॉपिकचे प्रॉब्लेम सॉरी क्वेश्चन सांगितलेले. व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि आपल्या चॅनलला शेअर करून ठेवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.